आणि त्या पलीकडे विषय असा आहे की आणखी काही इलेक्शन झाले आणि काही इलेक्शन आणखी प्रलंबित आहेत. महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत, जिल्हा परिषदेचे इलेक्शन्स आहेत, त्यानंतर पंचायत समितीचे इलेक्शन्स आहेत. या सर्व पंचायत समितीचे आणि महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शनसाठी आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात कार्यरत असणारे सर्व राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या पक्षांना इथून आम्ही आवाहन करतोय की संविधानाने आदिवासी समाजाला विशिष्ट स्वरूपाचं राजकीय आणि प्रशासकीय आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणामध्ये ज्या प्रकारे आजच्या तारखेला घुसखोरी होत आहे आणि या घुसखोरी सीमादुरी करत आदिवासी आरक्षणावर राजकीय लोकांनी जी घुसखोरी केलेली आहे त्या घुसखोरीच्या विरोधामध्ये आज आदिवासी विद्यार्थी संघटना रस्त्यावर येत आहे आणि सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी चढण्याची तयारी ठेवत आहे. नागपूरमध्ये ज्या पद्धतीने आम्ही आज बघतोय आठ उमेदवार हे आदिवासी आरक्षणाच्या पासून जो व्यक्ती आहे तो व्यक्ती बोगस व्यक्ती आहे आणि त्या बोगस लोकांच्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टाला जाणार. त्या पलीकडे आता जी महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत त्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही पक्षाची यादी आम्ही बघितलेली नाही आहे, परंतु या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही सर्व पक्षांच्या अध्यक्षांना तेथील चालकांना आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विनंती करतोय की आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर सीट वाटप करत असताना आपण आदिवासी विकास कार्यालयातील जी जात पडताळणी समिती आहे त्या जात पडताळणी समितीचे रेफरन्सेस घेऊन त्याची सहनिशा करूनच आपण तिकीट वाटप करावी. अन्यथा आदिवासी समाजातील नुसतंच आदिवासी विद्यार्थी संघटना नव्हे तर समाजातील सर्व राजकीय आणि सामाजिक पक्ष संघटना एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्या चढतील आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा लढेल आणि जो पक्ष आदिवासी समाजाच्या अधिकाराच्या विरोधात जाऊन संविधानाच्या विरोधात जाऊन कार्य करत असेल अशा पक्षाला आम्ही बंदी घालू आमच्या क्षेत्रामध्ये. आणि त्या पलीकडे आम्हाला सांगायचं असं आहे की जे आदिवासी विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसोबत होणारे जे अन्याय आहे आम्ही बघतोय की 12,500 विशेष पदभरती ही अजूनही रखडलेली आहे. त्या पलीकडे ज्या 6 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट पारित केला आणि त्यांना सांगितलं की ज्या बोगस लोकांनी खऱ्या आदिवासींच्या जागेवर नोकऱ्या बळकावलेल्या आहेत त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ही जागा रिक्त करून खऱ्या आदिवासी लोकांना ती नोकरी देण्यात यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पारित केला. तरीही महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. जे बोगस लोक आहेत त्यांना प्रति अधिवेशनामध्ये ते लोक 1 वर्षाचे एक्सटेन्शन प्रोटेक्शन देत आहेत. तर त्या प्रोटेक्शनला खतम करावं आणि खऱ्या आदिवासी लोकांना त्यांनी नोकऱ्या द्याव्यात. त्या पलीकडे मेडिकल, इंजिनिअरिंग आणि LLB, LLM हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत या प्रोफेशनल कोर्ससाठी आमचे खरे विद्यार्थी पायामल्ली करत आहेत आणि जे बोगस लोक आहेत पैसे देऊन आमच्या जागा बळकावत आहेत. यावर 2025 सालीची जी मेडिकलची यादी आहे त्यामध्ये एकूण 90 विद्यार्थी असून 85 लोक आमचे अपात्र ठरलेले आणि 5 लोकांचं सिलेक्शन झालं. त्यामध्ये बाकीचे लोक सगळे बोगस आहेत. त्या बोगसांच्या विरोधामध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना आणि सर्व समाजातील संघटना एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालय आणि जी संवैधानिक लढाई आहे आमची रस्त्यावरची ती लढाई आम्ही लढणार. त्या पलीकडे आम्ही मागील अधिवेशनामध्ये 11 डिसेंबर 2025 रोजी आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विकास कार्यालय यांच्या विरोधात एक भव्य दिव्य आंदोलन केलेलं. त्या आंदोलनामध्ये आम्ही आदिवासी विकास मंत्रालय, अशोकजी उईके आणि आदिवासी विकास विभाग सर्व कार्यालयांना आम्ही पत्र पाठवून निवेदन केलेलं की आमची तुम्ही एक राऊंड टेबल कॉन्फरन्स लावा ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाच्या किंवा आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या GR नुसार जे गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स असतात ते कुठलेही गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आदिवासी विकास हित संवर्धनाचे नसून त्यात आदिवासीचा विनाशच दिसतोय. म्हणून तुम्ही प्रत्येक GR वर आमच्यासोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स करा अशी सूचना आम्ही आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांना निवेदन देऊन केले, परंतु त्यांच्याकडून अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपाचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही. त्या पलीकडे आदिवासी समाजासाठी कार्यरत असणारी जी TAC ची कमिटी आहे ज्याला आपण ट्रायबल ऍडव्हायझरी कमिटी म्हणतो ज्यामध्ये आदिवासी समाजातील पूर्ण 26 आमदार आहेत. त्या 26ही आमदारांना आम्ही पत्र लिहिलेले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना आम्ही पत्र पाठवलेले आहेत आणि आमचे जितकेही
पारंपरिक आणि रूढी व्यवस्था असणारे जितके आमचे ग्रामसभेचे अधिकार असो, ते 5व्या अनुसूचीतील अधिकार असो, त्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही डेलिगेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं. परंतु कुठल्याही आमदारांनी किंवा कुठल्याही मंत्र्यांनी, कुठल्याही आदिवासी विकास विभागाने त्याची दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही. त्या विरोधात आम्ही लवकरच भव्य दिव्य आंदोलन आणि न्यायालयाची पायरी आम्ही चढणार. त्या पलीकडे जे आदिवासी विद्यार्थी आहेत तळागाळातून नागपूर सारख्या विभागीय स्तरावर शिक्षण घेण्यासाठी येतात, अशा वेळेस आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी वसतिगृह चालवले जातात. परंतु त्या विद्यार्थ्यांना इतकी पायाभरणी करावी लागते त्या वसतिगृहाच्या ऍडमिशनसाठी. शासन प्रशासन त्यासाठी सतर्क नाही किंवा त्यांच्या अधिकाराला घेऊन संवेदनशील नाही असंच दिसतंय. आमचे ऍडमिशन जवळपास जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत परिपूर्ण होतात, परंतु आदिवासी विकास विभाग आमच्या विद्यार्थ्यांचे जे वसतिगृहाचे ऍडमिशन्स आहेत ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत रखडवतात आणि ज्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पायामल्ली करावी लागते आणि शिक्षणापासून दूर जावं लागते. ही परिस्थिती आजच्या आदिवासी विद्यार्थ्यांची आहे आणि हे स्ट्रगल आहे. त्या पलीकडे एक विद्यार्थी आज शिक्षणाची लढाई वेगळी लढत आहे, भुकेची लढाई वेगळी लढत आहे, गरिबीची लढाई वेगळी लढत आहे आणि शासन प्रशासनामध्ये आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला नोकरी मिळेल, आम्हाला एक संधी मिळेल याची वाट पाहत तो आजही 12,500